नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ह्या विषयामधील प्रकरण 1 व्यवस्थापनाची तत्वे या प्रकरणातील आज आपण प्रश्न 5 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा ह्या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, विधानांचं कारण आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत। प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो। जर 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जात असेल तर आपल्याला कमीत कमी 4 मुद्दे तरी ह्या ठिकाणी कारणांचे असले पाहिजेत। त्यासाठी कारण लिहित असतानाच पॅराग्राफ टाइप कारण लिहू नका। जे कारण तुम्ही सांगताय त्या कारणांचे 4 मुद्दे 4 क्रमांक टाकून ते कारण ह्या ठिकाणी लिहायचे, म्हणजे चेक करणाऱ्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की तुम्ही हे 4 कारण त्याची दिलेली आहेत आणि हे कारण कुठे आहेत हे देखील शोधायला सोपं जातं आणि मार्क देखील मिळतात। एखाद्या वेळेस जर चेक करणाऱ्याने एखादा मुद्दा वाचला नाही तर त्या कारण तुमचं दुर्लक्षित राहू शकतं आणि एखादा मार्क त्या ठिकाणी जाऊ। यासाठी शक्यतो उत्तर लिहिताना मुद्देसूदच उत्तर तुमचं असलं पाहिजे। चला पाहूयात कुठली प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात। लवचिक म्हणजे काय? बदलणारी। व्यवस्थापनाची तत्वे बदलणारी का असतात? त्याचं कारण आहे, एखाद्या व्यक्तीला स्वतःचे किंवा संघटनेची ध्येय प्राप्त करायची असेल तर विविध यंत्रांचा किंवा तंत्रांचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक असते। या यंत्रांना सार्वत्रिक मान्यता असल्याने त्यांनाच तत्वे असं म्हटलं जातं। हे एक कारण आहे। दुसरं कारण आहे, व्यवस्थापनाची तत्वे मूलभूत असतात तरीही ते लवचिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे असतात। व्यवसायाचे स्वरूप, आकारमान, स्पर्धात्मक परिस्थिती इत्यादी घटकांमुळे त्यात बदल करण्यास मोठा वाव असतो किंवा बदल केला जात असतो। तिसरं कारण आहे, संघटनेच्या आकारमानानुसार व्यवस्थापनाचे तत्वे बदलू शकतात। उदाहरणार्थ लहान आकाराच्या संस्थेत वेगळं आणि मोठ्या आकाराच्या संस्थेत व्यवस्थापनाचं तत्व बदलून त्या ठिकाणी बदल करणं गरजेचं असतं। परिस्थितीनुसार व संघटनेच्या आवश्यकतेनुसार देखील व्यवस्थापनाची तत्व बदलली जातात, त्यामुळे ती लवचिक स्वरूपाची असल्याचं आपल्याला दिसतं। आणि चौथा आहे, व्यवसाय हे स्पर्धात्मक स्वरूपाचे आणि गतिमान झालेले आहेत, त्यामुळे देखील व्यवसाय संघटनेच्या बदलत्या गरजा आणि आवश्यकतेप्रमाणे व्यवस्थापन तत्वांमध्ये बदल करून तडजोड करावी लागते। याचा अर्थ व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात म्हणजे ते बदलावी लागतात। अशी अनेक कारणे आहेत, तुम्ही त्यापैकी 4 मुद्दे टाकून 4 कारणे ह्या ठिकाणी लिहायचे। पुस्तकामध्ये जे काही एक्सप्लेन केले त्यामध्ये एवढं मोठं डीप एक्सप्लेनेशन नाहीये। तुमचा हा घटक लक्षात असेल, समजला असेल तर तुम्ही ते 4 कारण देऊ शकता। त्यामध्ये जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती एक एक तुम्ही कारणांचा मुद्दा तयार करू शकता। आवश्यकतेनुसार, स्पर्धेनुसार वगैरे हे जे आहे त्याच्यानुसार एक एक कारण तयार केलं तरी चालेल। दुसरा प्रश्न आहे, संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो। याचं उत्तर पाहूयात। संसाधनांच्या बाबतीतला प्रश्न विचारलेला आहे, व्यवसाय संघटनेच्या संसाधनांचा उपयोग संघटना आपला व्यवसाय चालवण्यासाठी करते। अशा सर्व घटकांना, उदाहरणार्थ यंत्रसामग्री असेल, प्रत्येक व्यवसाय संस्था संघटनेमध्ये 2 प्रकारच्या संसाधनांचा मुख्यतः उपयोग केला जात असतो। बहुतेक संसाधने मानवी संसाधने आणि भौतिक संसाधने अशा पद्धतीचे 2 प्रकार, भौतिक संसाधने आणि मानवी संसाधने। विविध प्रकारच्या वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी विविध प्रकारचे संसाधन संघटनेमार्फत वापरले जातात। ठीक आहे। दुसरा आहे, व्यवस्थापनाचे मुख्य कार्य भौतिक संसाधने व मनुष्यबळ यामध्ये सुयोग्य समतोल साधणे हे असते। व्यवस्थापन कार्यात ह्या दोघांचं व्यवस्थापनच। या संसाधनांच्या व्यवसायासाठी पर्याप्त वापर करून बहुतेक संसाधनांची नासाडी टाळणे, मनुष्यबळाचा योग्य वापर करणे व त्यासाठी व्यवस्थापन तत्वांचा उपयोग करणे आवश्यक असते। तिसरं कारण आहे, तत्वांचा व तंत्रांचा वापर करून कामगारांमध्ये जास्त शिस्त आणणे आणि सशक्त वातावरणात निर्माण करणे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो। आणि चौथं कारण आहे की व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण झाल्यास कार्यक्षमता वाढीस लागते व प्रशासनही प्रभावी बनते। त्यामुळे ह्या घटकांवरती आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतंय। तिसरा प्रश्न आहे, समानतेचे तत्व महत्त्वाचे आहे। फेलच्या 14 व्यवस्थापन तत्वांपैकी एक महत्त्वाचे तत्व म्हणजे समानतेचे तत्व आहे। या तत्वांनुसार मालकाने किंवा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना न्याय्य, निष्पक्षपाती आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे।
समानतेच्या तत्वानुसार कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देताना कोणताही भेदभाव करता कामा नये. 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले पाहिजे. हे वेतन विभागांवरती अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करत आहेत यावर अवलंबून असले पाहिजे. उदाहरणार्थ, ठीक आहे, उदाहरण लिहिण्याची काही गरज नाही, तुम्ही देऊ शकता तसं उदाहरण जर तुम्हाला वेळ असेल तर. तिसरं आहे समानतेचे तत्व असेही स्पष्ट करते की कामाचे विभागणी करताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये. शक्यतो कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप केले पाहिजे. आणि चौथं कारण आहे की या तत्वामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मनोधैर्य व नैतिकता उंचावते. तसेच कर्मचाऱ्याच्या मनात संस्थेबद्दल आपलेपणा निर्माण होतो. परिणामी संघटनेवरती त्याची निष्ठा वाढते आणि निष्ठेच्या विकसित होण्यास मदत होत असते. म्हणून मला 4 मुद्दे सापडलेत. मी 4 मुद्दे अशा पद्धतीने या ठिकाणी घेतले. तुम्हाला या संदर्भात कोणते 4 मुद्दे सापडतात, कोणती कारणं आहेत ती तुम्हाला ह्या ठिकाणी लिहिता येतील, ते कारणं तुम्ही लिहू शकता. अभ्यास करा, समजून घ्या आणि मग त्या घटकांचा उत्तर लिहिताना वापर करा. मी सांगतो की गाईड नवनीत किंवा इतर ठिकाणी दिलेल्या उत्तर म्हणजे परफेक्ट उत्तर आहे असं नाही. ते तुमच्या भाषेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त लक्षात ठेवून लिहिता आलं पाहिजे. यासाठी उत्तरं आपण आपल्या पद्धतीने तयार करायला शिकलं पाहिजे. चौथा आहे, टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरण यावरती भर दिला आहे. याचं काय कारण आहे? अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ टेलर यांनी 20व्या शतकामध्ये व्यवस्थापनाचा सिद्धांत व व्यवस्थापनाची तत्वे आणि तंत्रे सांगितली. टेलर यांच्या मते कोणतीही समस्या शास्त्रीय वा वैज्ञानिक तंत्र उपयोगात वापरून सोडवली पाहिजे, ना की अधिकाराने. किंवा ते म्हणतात की प्रयोग करून किंवा शास्त्रीय तंत्र वापरून सोडवली पाहिजे. प्रमाणिकीकरण म्हणजे उच्च गुणवत्तेच्या उपलब्धतेसाठी प्रमाण उपकरणे वापरणे आवश्यक मानले. त्यांनी याचा वापर केलेला आहे. टेलर यांच्यामध्ये कामाच्या ठिकाणचे योग्य वातावरण व उत्पादनाच्या योग्य व तंत्रशुद्ध पद्धती तसेच प्रमाणे तो प्रकरणे व संसाधन सामग्री असेल तर नुकसान होत नाही. या सर्वांमुळे उत्पादन खर्च कमी होतो. प्रमाणित उपकरणे व सामग्री यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून थकवा कमी होण्यासही मदत होते व कामाचा दर्जा सुधारतो. यामुळे टेलर यांच्यामध्ये ह्या घटकाचा विचार केला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न होता, विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक आहे? त्याचे कारण आहे, टेलर यांनी मांडलेल्या अनेक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रांपैकी कामाच्या प्रमाणानुसार वेतन भिन्नता हे एक महत्त्वाचे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. व्यवस्थापनाच्या या पद्धतीनुसार व्यवस्थापकाने उत्पादनाचे आदर्श मानक निश्चित केले पाहिजे, जे कर्मचारी निश्चित केलेल्या मानकापेक्षा अधिक उत्पादन विहित वेळेत पूर्ण करतील त्यांना अधिक वेतन दिले पाहिजे व जे कर्मचारी निश्चित केलेल्या मानकापेक्षा विहित वेळेत कमी काम करतील त्यांना कमी उत्पादन करतील त्यांना कमी दराने वेतन दिले पाहिजे. या पद्धतीचा वापर केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मानकाप्रमाणे अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा मिळते. दुसरा त्याचं कारण आहे, टेलर यांच्यामध्ये कार्यक्षम कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या तुलनेत कार्यक्षम कर्मचाऱ्याला जास्त वेतन दिले पाहिजे. यामुळे कामगारांनी आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवण्यास मदत होत असते. आणि चौथं कारण सांगता येईल, अधिक दराने वेतन मिळण्याची खात्री कामगारांना मिळते. त्यामुळे याचा परिणाम कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे हे यंत्र आवश्यक असल्याचे टेलर यांनी सांगितलेले आहे. अशा पद्धतीने 4 मुद्दे 4 कारणं मला सापडली. माझ्या पद्धतीने मला ती लक्षात आली, ती कारणं मी ह्या ठिकाणी लिहिली. तुम्ही देखील अशा पद्धतीने ही कारणं लिहू शकता. हे कारण लिहित असताना उत्तर लिहिण्याच्या बाबतीत देखील माहिती सांगतो. मी कारण लिहित असताना मी कारणांचे नंबर दिलेले आहेत. कारणांचे नंबर दिले 4 मुद्दे ह्या ठिकाणी आहेत.
परंतु ते ह्या ठिकाणी मध्यभागी अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. कारण जर तुम्ही लिहितच असाल नंबर टाकून तर इथं जागा सोडा, परीक्षेत तुम्हाला सप्लिमेंट मिळणार आहेत. त्यामुळे इथं प्रश्न कारण सुरू करण्याऐवजी इथून ह्या ठिकाणी जर तुम्ही खालच्या ओळीला कारण नंबर टाकून लिहिले तर 1 नंबरचं कारण, दुसऱ्या नंबरचं कारण, तिसऱ्या नंबरचं, असं नंबरिंग ह्याच ठिकाणी दिसली पाहिजे. म्हणजे चेक करणाऱ्याला लक्षात येतात. तुम्ही असं मध्ये लिहित असाल त्याचं लक्षात आलं नाही तर त्यामुळे देखील आपण लिहिलेले कारण असून देखील ह्या ठिकाणी मार्क जाऊ शकतात. अक्षर इथं टायपिंग आहे म्हणून चांगलं दिसतंय, हाताने लिहिलं असतं तर त्यामध्ये हे नंबर सापडतात की नाही हा पण प्रश्न निर्माण होतो. इथं दिसू शकतात तुम्हाला टायपिंग असल्याने. त्यामुळे लिहित असताना शक्यतो सुरुवातीलाच नंबर टाका, म्हणजे चेक करणार इथं तरी चेक करत पुढे चाललेला असतो, त्यामुळे त्याच्या नंबर लक्षात येतात. हा कशाचा नंबर येतो त्याच्या लक्षात येतो आणि मग ते मुद्दे ह्या ठिकाणी विचारात घेतले जातात. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. चला तर आजचा प्रश्न ह्या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.